सध्या महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलेला असून सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। या परिस्थितीची माहिती आणि आढावा घेण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ सध्या वेगवेगळ्या भागात फिरून शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहे। त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देत आहे। तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आपापल्या मतदारसंघात झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करतायत। माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील हे तर गेल्या 3 दिवस सातत्याने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांना मदत करतायत। या सर्व परिस्थितीमध्ये मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे हे मात्र कुठंच दिसत नाही। त्यांनी साधं प्रशासनाला भेटून एखादं निवेदन किंवा सूचना दिलेल्याही दिसल्या नाहीत। मोहोळ मतदारसंघातील लांबोटी इथं पूर परिस्थिती भयंकर असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भागाचा दौरा केला। राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात आलेले असताना लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजू खरे यांनी या दौऱ्यात उपस्थित असणं गरजेचं होतं, तरी देखील आमदार महोदय गैरहजर होते। निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी आणून लोकांना पाण्याचे टँकर पुरवण्याचा मेलोड्रामा करणारे आमदार राजू खरे यांना लोकांनी निवडणुकीत भरभरून मतदान केलं। त्यानंतर मात्र आमदार साहेबांचा अंदाज बदलला आणि आज मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदतीची खरी गरज असताना आमदार साहेब गायब झालेत। त्यामुळे मतदान करणाऱ्या मतदारांवर पश्चाताप करण्याची वेळ आली असल्याचं बोललं जात आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।